हे सगळं आदित्यने केलं असेल का? की यात पारूचा सुद्धा काही डाव आहे? ती आज आदित्यला माझ्याकडे कायमचं पाठवणार होती, पण तिने प्रॉपर्टीसाठी नोटीस पाठवली आहे. मी ना या पारूवर विश्वास ठेवून चूकच केली. आदित्यला परत देण्याच्या बदल्यात पारू ही सगळी प्रॉपर्टी तर मागत नसेल ना? पारूला तुमची सगळी प्रॉपर्टीच हवी आहे. मी तर हे आधीपासूनच सांगायचे, पण माझ्यावर कधीच कोणी विश्वास नाही ठेवला. उलट सगळ्यांनी मला एव्हरी टाइम विलन ठरवलं. वहिनी, आता बॅग भरायला घेताय का? नाही, नोटीस आली आहे ना. न्यू सासू मॉम. अहो, हा काय आता प्रश्न आहे का? त्यांच्याकडे दुसरा काही ऑप्शन तरी उरलाय का आता? पारू किती वाईट वागते. मी काय म्हणते एक सासू मॉम, तुम्ही ना आता लवकरात लवकर एक चांगलं वृद्धाश्रम शोधायला घ्या, किंवा तुमच्या कंपनी मार्फत तुम्ही भरपूर सोशल सर्व्हिसेस केल्यात ना, त्यात असेल ना एखादं छान आश्रम, तुम्ही तिकडेच जाऊन राहा. म्हणजे कसं अगदी फुकटात काम होईल आणि तुम्हाला मानाने पण जगता येईल, एकदम आरामात. किंवा मी एखाद्या चांगल्या वृद्धाश्रमात तुमची नोंदणी करून देऊ का? माझ्या कंपनीतर्फे मी त्याचा सगळा खर्च सुद्धा उचलेन. तुमची अगदी छान काळजी घ्यायला सांगेन. मला असंही किर्लोस्करांच्या प्रॉपर्टीमध्ये काहीच इंटरेस्ट नव्हता, कधीच. मला ना तुमचा हा सगळा स्ट्रेस बघवत नाहीये. तुम्ही नका एवढी काळजी करू. तुम्ही देऊन टाका तुमच्या त्या भिकारड्या सुनेला ही सगळी प्रॉपर्टी. ए दिशा, देऊन टाका काय देऊन टाका? हा, ही प्रॉपर्टी उभी करण्यात किंवा ही कंपनी उभी करण्यात जेवढे कष्ट आदित्य आणि अहिल्या बहिणींनी घेतलेत ना, तेवढेच कष्ट माझ्या नवऱ्यानेही घेतले. त्यामुळे या प्रॉपर्टीवर माझ्या नवऱ्याचा आणि माझा दोघांचाही तेवढाच अधिकार आहे. आणि काय ग, त्या आदित्यचं काय? वहिनींचा कितीही लाडका असला तरी वहिनींनी स्वतः त्याला हकलवून लावलंय ना. त्यामुळे किर्लोस्करांशी त्याचा काहीच संबंध नाहीये आता. आणि मी सुद्धा बघते ना ही प्रॉपर्टी कुणा एकाला कशी मिळते ते. दिशा, मला सांग कशी बोलले मी? काय कशी बोलले मी? तुम्ही जे काही बोललात त्याचा त्या अहिल्यावर काहीच परिणाम नाही झाला. तुम्ही बघितलं का? तिच्या चेहऱ्यावरची रेष सुद्धा नाही हल्ली. मग आता काय करायचं? नेक्स्ट टाइम जे काही असं वागाल ना, ते जरा विचार करून वागा. काय अगं, काय झालं? चुकलं माझं, मी विसरले. तुम्हाला डोकं कुठे आहे? ए दिशा, माझ्या डोक्यात नाही जायचं. हे बघ, आता ना या जगात माणसाकडे डोकं असलं नसलं काही फरक पडत नाही, पण पैसा लागतो, कळलं ना? त्यामुळे ही प्रॉपर्टी आपल्या नावावर कशी करून घेता येईल याचा विचार कर. फालतूची बडबड नको करू. याचं असं मॉम, मोहन अंकल तुम्हाला सोडून नेहमीच या घराबाहेर का राहतात ना, ते आज कळलं मला. हो, सेम टू यू. परितोष कुठे आहे? पारू, काय केलंस तू? काय केलं मी? हे असं का बोलताय? तू आईला प्रॉपर्टीची नोटीस पाठवलीस, हे खरं आहे का? पाठवली. हां? पाठवली. तुम्हाला तर काहीच नकोय ना, पारू? म्हणून तर तुम्ही हे असं अंगावरच्या कपड्यांनिशी घराबाहेर पडलात. पारू, पण बस झालं मला. म्हणजे मला ना हे असं भिकाऱ्यासारखं जगायचं नाही आता. मी ठरवलं होतं की तुमच्या सोबत लग्न केल्यानंतर मस्तपैकी किर्लोस्कर बंगल्यात मला राहायला मिळेल. माझ्या हातात मोठा बंगला, भरपूर पैसे, समद्या गाड्या, दागिने, समद 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 काही येईल. पण कशाचं काय?
तुमच्यासोबत लग्न केल्यानंतर देवी यांनी तुमच्या बरोबर मला सुद्धा घराबाहेर काढलं. जसं मी ठरवलं होतं तसं काहीच नाही झालं. बघा आत्ताच बघा, माझ्या अंगावर 4 दागिने काय, एक साधा फुटका मणी सुद्धा नाहीये. मान्य, मी तुला छान दागिने नाही घेऊ शकलो, ठीक आहे. चांगलं घर नाही दिलं. कुठल्या परिस्थितीतून आपण त्या घरातून बाहेर पडलोय याची जाणीव आहे ना तुला. आईचा आपल्या नात्याला विरोध होता, तरी घर सोडण्याचं धाडस केलं आपण. मग आता कशाला तक्रार करतेस का? नाही, आणि तू काळजी करू नको. तरी मी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करेन. फक्त मला थोडासा वेळ दे. तुला जे हवं आहे ते सगळं दे. मी तुझ्या पायाशी आणून ठेव. असं नोटीस पिटीस पाठवण्याचा वेळेपणा का करायचं? आणि पारू, त्या घरात जे काही आहे ते आईचं आहे. मला तिच्याकडनं काही नको आहे. फक्त आशीर्वाद हवाय. आशीर्वाद म्हणे. मला सांगा, एवढी समधी प्रॉपर्टी जमेपर्यंत आपण म्हातारे झालेलो असू आणि म्हातारपणी प्रॉपर्टी घेऊन करायचं काय? मला ना आत्ता छान जगायचंय. छान जगायचं आहे दुसऱ्यांच्या जीवावर. स्वतःच्या मनगटात ताकद नाहीये. पारू, इकडे बघ. आपण स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या ताकदीवर नवं साम्राज्य उभं करू. शपथ सांगतो मी तुला. तू खरंच कशाचीच काळजी करू नको. हे बघ, ते झालं. काम करू आपण आईची जाऊन माफी मागूया. चल. मी त्यांची कशापायी माफी मागू? मी त्यांची सून असून सुद्धा त्यांनी मला घराबाहेर हकललं, सतत माझा अपमान केला. इकडे येऊन आपल्यामध्ये भांडणं लावली त्यांनी. पारू, उलट त्यांनीच माझी माफी मागायला पाहिजे. पारू, हा वकील साहेब, तुम्ही एक काम करा, माझ्या नावची पण एक नोटीस तयार करा आणि या अहिल्या वहिनींना पाठवूनच द्या. नाहीतर काय, आजपर्यंत मला या प्रॉपर्टीचा काहीही उपयोग झाला नाहीये. आणि आता जर आदित्य आणि प्रीतम ही प्रॉपर्टी वाटून घेणार असेल तर मग माझ्या आणि माझ्या नवऱ्याच्या वाट्याला काय राहणार? भिकेचे कटोरे? ते काय नाही. जसा आदित्य आणि प्रीतमचा या प्रॉपर्टीवर अधिकार आहे, तसा माझा आणि माझ्या नवऱ्याचा पण आहे ना. त्यामुळे तुम्ही पटकन प्रॉपर्टीचे पेपर सगळे रेडी करा आणि माझी सही घ्या. ओके, थँक्यू. मी पण बघते ना या वाटण्या कशा होतात. आणि जर होणारच असतील किर्लोस्करांच्यात वाटण्या, तर मग मी माझा हिस्सा घेऊनच राहणार. कारण माझं नाव काय आहे? दामिनी देवी किर्लोस्कर. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट. आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेस्कर.